अगदी आखून रेखून दिलेल्या टाईम टेबलप्रमाणे वर्षानुवर्ष व्यायाम करणारी मंडळी जशी भेटतात ना, तसंच व्यायाम सुरू करतानाच व्यायाम कधी करू? सकाळीच करायला पाहिजे का की संध्याकाळी केला तर चालेल? जिमला जाऊ की योगा करू? तासभर करायलाच पाहिजे की 30 मिनटं पुरतील? असे प्रश्न असणारे सुद्धा भरपूर जण सापडतात. आयुर्वेदामध्ये आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी जे काही डेली शेड्यूल सांगितलेलं आहे, ज्याला आम्ही दिनचर्या म्हणतो, त्यात एकानंतर एक क्रमानं करण्यासारख्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि या क्रमानुसार व्यायाम हा शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी केलेला खरं तर चांगला. सकाळची साधारण 5 ते 10 पर्यंतची वेळ ही कफाची वेळ असते. या वेळेत केलेला व्यायाम शरीरामध्ये प्राकृत कफ, जो शरीराचं रक्षण करतो, बल देतो, तो कफ संतुलित ठेवायला आणि बिघडलेलं, विकृत झालेलं ॲबनॉर्मल फॅट कमी करायला मदत करतो. म्हणून सकाळच्या वेळेत केलेला व्यायाम मेद किंवा फॅट कमी करण्यासाठी जास्त उपयोगी ठरतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, व्यायाम करतानासुद्धा आपली प्रकृती, आपला शरीरबांधा, आपलं वय, आपली ताकद याचा विचार करून आणि व्यायामासाठी आपल्याला उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा याचासुद्धा विचार करून व्यायामाचा प्रकार निवडणं गरजेचं असतं. वातावरणाचा विचारसुद्धा व्यायाम करताना करायला लागतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप व्यायाम करून चालत नाही किंवा याशिवाय दिवसभरात तुमचं शेड्यूल कसं आहे, तुम्ही दिवसभर बैठं काम करता की तुम्हाला फील्ड वर्क आहे, दिवसभर तुम्हाला उन्हात काम करायला लागतं का की एसीमध्ये बसायला लागतं, तुमचे शारीरिक कष्ट जास्त होतात की त्यासोबत तुम्हाला मानसिक ताण पण आहे, याचा सगळ्याचा विचार करून व्यायाम प्रकार निवडायला लागतो. आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे व्यायामाचे सगळे फायदे आपल्याला हवे असतील तर व्यायाम हा नियमितपणेच करायला हवा.